उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झाला आणि या निमित्ताने त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावरती आपल्या भावना व्यक्त केल्यात। युगेंद्र पवार यांनी अजित पवारांसोबतचा एक फोटोही शेअर केलाय आणि त्या फोटोमध्ये ते नेमकं काय म्हणालेत बघूया। प्रिया काका, आज तुम्हाला जाऊन 1 महिना झाला। माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा 1 महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला। आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही। तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, मी कामाचा माणूस आहे आणि हे काम असंच झालं पाहिजे असा भास होतो। सतत वाटत राहतं आता तुमची गाठ पडेल आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले आणि मग आपण बोलू। पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं। आता मी तुमचं मार्गदर्शन कसं घेऊ? आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत। त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात। काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत। बाबा इतके भावूक झाले आहेत की त्यांचा बांध केव्हाही फुटतो। त्या दिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले। ते उद्विग्नपणे म्हणाले, दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं। आदरणीय साहेबई तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत। काका, अपघाताबद्दल अनेक शंका मनाला छळत आहेत। अपघात असा कसा होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही। तुम्ही गेलात काका, तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात। काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे। मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही। तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल, तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल। तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही। मिस यू काका, तुमचाच युगेंद्र। #अजित पवार, #अजितदादा पवार, #अजितदादा। तर युगेंद्र पवार यांनी आता आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। यासोबत रोहित पवार यांनी सुद्धा अजित पवारांसोबतचा एक व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट शेअर केलाय। महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।